एसआयटीची नोटीस निघाल्याची माहिती आहे. या प्रकरणामध्ये त्यांना अटक देखील होऊ शकते का? काय म्हणतं एकंदरीत तुम्ही पण बराच त्यामध्ये नाही आता आमची तर ही पहिल्यापासून मागणी आहे की चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जावं. कारण प्रथमदर्शनी जे काही गोष्टी पुढे येतात त्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून चाकणकरांना या सगळ्या घटनेचं गांभीर्य माहीत असतानाही पीडितेंना आश्वस्त करण्याच्या ऐवजी या सगळ्या पीडितांचं शोषण ज्याच्याकडून झालेलं आहे त्याला वाचवण्याचे प्रयत्न चाकणकरांकडून झाले असं आम्हाला वाटतं. एक दुसरं असं की चाकणकरांच्या आणि अशोक खरात याचा काही आर्थिक व्यवहार आहे का, त्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी. त्याच्या सगळ्या आर्थिक स्रोत जे आहेत चाकणकरांचे ते तपासले जावेत. त्यामुळे याच्यात ईडी EOW यांनी सुद्धा निश्चितपणे दखल घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची असं वाटते. आणि त्यामुळे चाकणकरांची आत्ता चौकशी होणं आणि त्यांच्यावर आरोपपत्र ठेवणं गरजेचं आहे. ज्योती वाघमारे म्हणतात की राज्यात लवकरच भूकंप होणार आहे. नाही ऐका सोडा प्लीज. ऑपरेशन काही लोक आमदार खासदार जरी झाले तरी त्यांचा ऑरा जो राहायचा तोच राहतो. नाही उत्तर द्यायचं, सोडून द्या.